बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। या 4 कारणांमुळे आता बांधकाम कामगारांना नवीन वस्तुसंच मिळू शकतो आणि यामध्येच एक थोडी महत्त्वाची बातमी देखील आहे, कारण ती आहे तुम्हाला या 4 कारणांमुळे वस्तुसंच मिळूही नाही शकत। आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी आपल्या समोर आलेली आहे। आता तुम्हाला माहितीच असेल, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना नवीन वस्तुसंच वाटप हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। यामध्ये तुम्हाला माहिती असेल की बांधकाम कामगारांना आता महाराष्ट्र सरकारकडून एक 13 वस्तूंचा वस्तुसंच वाटप होत आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी धान्य ठेवण्यासाठी पेटी, साखर ठेवण्यासाठी पेटी, चटई, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 वस्तू आणि एक पाण्याचं वॉटर प्युरिफायर किंवा तुम्ही त्याला आरो म्हणत असताना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आता महाराष्ट्र सरकार तुम्हाला या ठिकाणी वस्तू वाटप करत आहे। पण यासाठी महाराष्ट्र सरकारने आता एक 4 नवीन नियम या ठिकाणी आपल्या समोर घातलेले आहेत आणि जर तुम्ही हे 4 नवीन नियम पाळले तरच तुम्हाला हा जो काही नवीन वस्तुसंच वाटप होत आहे तो वस्तुसंच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये संपूर्ण ती तुम्हाला 4 कारण या ठिकाणी समजून सांगितली जाणार आहेत। जर तुम्ही ती पाळली नाही तर तुम्हाला 100% या ठिकाणी तो लाभ मिळणार नाही आणि सांगितल्याप्रमाणे फॉर्म भरण्याची प्रोसेस केली, संपूर्ण कागदपत्र गोळा केली तर नक्कीच तुम्हाला हा 4 वस्तूंचा वस्तुसंच या ठिकाणी वाटप चालू झाल्यास मिळणार आहे। आता सर्वप्रथम तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सगळ्यात अगोदर पेटी आणि त्यानंतर या ठिकाणी भांडी संच मिळाला आहे की नाही। कारण बांधकाम कामगारांना ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या 2 गोष्टी 100% मिळायलाच पाहिजे, कारण या 2 गोष्टींचा वाटप, ही जी तुमची पेटी आहे या पेटीचं वाटप गेल्या 4 ते 5 वर्षांपासून होत आहे आणि भांडी या संचाचा वाटप गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून होत आहे। त्यामुळे प्रत्येक नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना या 2 वस्तुसंच मिळणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्हाला ते मिळालं असेल तर 100% हा जो तिसरा तुमच्यासाठी वस्तुसंच आलेला आहे तो मिळणार आहे। पण सर्वात अगोदर एक प्रश्न खूप बांधकाम कामगारांना पडलेला आहे की आम्हाला आतापर्यंत पेटी मिळाली नाही किंवा आमच्या एजंटने आम्हाला अजून भांडीच दिली नाही, तर आम्हाला हा जो तिसरा नवीन वस्तुसंच आलेला आहे तो नवीन वस्तुसंच मिळणार का, असा बांधकाम कामगारांना प्रश्न पडलेला आहे। तर यामध्ये कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांना जर पेटी किंवा भांडी यापैकी कुठलाही एक म्हणा किंवा दोन्ही वस्तुसंच मिळाले नसतील तर त्यांना हा जो तिसरा वस्तुसंच आहे तो दिला जाणार आहे। या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारने अट घातलेली नाही आहे की तुमच्याकडे पहिले 2 वस्तुसंच आणि एक सेफ्टी किट तुम्हाला मिळालेली असावी, त्यानंतरच तुम्हाला आता 2025 मध्ये वाटप होत असणारा हा जो नवीन वस्तुसंच 13 वस्तूंचा आहे तो मिळणार, असं कुठल्याही प्रकारची अट घातण्यात आलेली नाही। त्यामुळे तुम्हाला जी काही चिंता पडलेली आहे ते संपूर्ण चिंता आता तुम्ही विसरायची आहे। पण सर्वप्रथम ही जी काही 4 कारणं आहेत ही 4 कारणं जाणून घ्यावी लागणार आहेत। जर तुम्ही ते 4 कारणांना फॉलो करत असाल तरच तुम्हाला तुमचा जो काही इसेन्शियल वस्तू किट आहे किंवा इसेन्शियल किट आहे ती मिळणार आहे। आता ती 4 कारणं जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बाकीच्या कामगार मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील हा नवीन जे काही वस्तुसंच किंवा इसेन्शियल किटचा वाटप या ठिकाणी चालू झालेला आहे त्याचा पुरेपूरपणे लाभ घेता येणार आहे। आता जर तुम्हाला या नवीन न्यूजचा GR डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यामध्ये मी आपला हा GR टाकलेला आहे। तुम्ही तो GR त्या ठिकाणी डाउनलोड करून संपूर्ण वस्तूंचा संच पाहू शकता की कोणकोणत्या वस्तूंची लिस्ट आहे, तुम्हाला केव्हा मिळणार, GR जाहीर झाल्याची तारीख पाहायला मिळणार आहे, या संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पण त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि ह्या ज्या काही 4 तुम्हाला या ठिकाणी अटी टाकलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितल्या जाणार आहे। आता यामध्ये पहिली अट आहे, आपण त्याला पहिली पात्रता देखील म्हणू शकतो की बांधकाम कामगाराचं जे काही रिन्युअल आहे म्हणजे त्याला आपण नूतनीकरण म्हणू शकतो। बांधकाम कामगाराचं नूतनीकरण किंवा रिन्युअल या ठिकाणी चालू असणं गरजेचं आहे। जर कामगाराचं रिन्युअल संपून दिवस उलटून गेलेले असतील किंवा आता रिन्युअल करायचं आहे किंवा टाकलेलं आहे पण ते अजूनही पेंडिंग आहे, अशा प्रकारचे जर तुम्ही केसमध्ये येत असाल तर तुम्हाला हा नूतनीकरण झाल्यानंतर फॉर्म भरावा लागणार आहे। जर तुमचं रिन्युअल पेंडिंग आहे, नूतनीकरण पेंडिंग आहे, तुमचं रिन्युअल संपलेलं आहे तर तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यावा लागणार आहे, नाहीतर
तुम्हाला या योजनेअंतर्गत या वस्तू संचाचा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही. आता हे तर झालं तुमचं पहिलं कारण, म्हणजेच ही झाली तुमचं पहिली पात्रता देखील म्हणू शकता. दुसरं कारण काय आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवेत. काही ठिकाणी जे बाहेरून बाह्य कामाला आलेले आहेत त्यांनी देखील बांधकाम कामगार योजनेअंतर्गत या ठिकाणी कार्ड काढून घेतलेलं आहे. त्यांनी काय केलंय, आपलं रहिवासीपणा हा महाराष्ट्राचा दाखवलाय, स्वतःचं घर महाराष्ट्रात घेतल्यामुळे त्यांना हे कार्ड काढण्यासाठी त्यांचे महाराष्ट्रीय डॉक्युमेंट्स उपलब्ध झाल्यामुळे त्यांना कार्ड काढून मिळालेलं आहे. पण त्यांना हा वस्तुसंच या ठिकाणी मिळणार नाही असं आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा वस्तुसंच मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी आणि भारताची नॅशनॅलिटी तुम्हाला दाखवावी लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे रेशन कार्ड असायला पाहिजे. रेशन कार्ड हे तुमचं महाराष्ट्राचं असायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही ज्या बांधकाम कामगाराच्या नावावरती या वस्तू संचाचा लाभ घेणार आहात त्या कामगाराचं त्या रेशन कार्ड मध्ये नाव असणं 100% गरजेचं आहे. जर त्या रेशन कार्ड मध्ये त्या कामगाराचं नाव नसेल तर तुम्हाला हा वस्तू संच दिला जाणार नाही. आता तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका घरामध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त या ठिकाणी कामगार असतील तर त्यांच्या घरामध्ये फक्त आणि फक्त एकच वस्तू संच वाटप होणार आहे. कुठल्याही प्रकारे जेवढे बांधकाम कामगार असतील घरामध्ये, जितके व्यक्ती असतील ज्यांच्याकडे कामगार योजनेअंतर्गत या ठिकाणी लेबर कार्ड असेल त्या संपूर्ण कामगारांना तुमचा हा वस्तू संच वाटप होणार नाही. ज्या प्रकारे भांडी वाटप झाला होता त्याचप्रमाणे एका रेशन कार्ड वरती फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी एकच वस्तू संच मिळणार आहे. पण या ठिकाणी तुमचं जे काही पेटी आहे किंवा तुम्ही त्याला सेफ्टी किट म्हणत असाल, हा प्रत्येक बांधकाम कामगारासाठी सेपरेट वाटप होत असणारा संच आहे. त्यामुळे जर तुम्हाला अजूनही ही सेफ्टी किटची पेटी मिळाली नसेल तर घरामध्ये जर तुमचे एका रेशन कार्ड वरती समजा आपण उदाहरण घेऊया 5 बांधकाम कामगार असतील तर तुम्हाला 5 पेट्या या ठिकाणी मिळणार आहेत. पण एका रेशन कार्ड मध्ये जर तुमच्या घरामध्ये 5 बांधकाम कामगार असतील तर तुम्हाला भांड्याचा संच आणि हा जो काही नवीन वस्तू संच आलेला आहे तो फक्त एकच मिळणार आहे. जर तुम्हाला 5 या ठिकाणी भांडी सेट लागत असेल किंवा 5 या ठिकाणी वस्तू संच लागत असतील तर तुम्हाला त्या 5 बांधकाम कामगारांचं सेपरेट रेशन कार्ड या ठिकाणी काढून घ्यावं लागणार आहे. तेव्हाच तुम्हाला सेपरेट 5 वस्तू संच आणि 5 भांडींचा सेट मिळणार आहे. अशा प्रकारची हे जे काही 4 कारणं आहेत, जर तुम्ही या 4 कारणांमध्ये बसलात तर नक्कीच तुम्हाला 100% वस्तू संच वाटप सुरू झाल्यास मिळणार आहे. आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हा वस्तू संच वाटप सुरू झालेला आहे. लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील होणार आहे. त्यामुळे कोणीही जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी जाऊन गडबड करायची नाही की बाकीच्या जिल्ह्यामध्ये मिळायला लागला, आम्हाला अजून मिळाला नाही. तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील वेळोवेळी चालू होईल. फक्त तुम्ही तुमचं तालुका सुधार केंद्र किंवा जिल्हा सुधार केंद्र यांच्याशी कनेक्ट राहा की जेव्हा तुमचा या वस्तू संचाचं वितरण चालू होईल त्यावेळेस तुम्ही लगेच फॉर्म भरून त्याचा लाभ घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. त्या व्यतिरिक्त काही प्रश्न शंका राहिल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पण तुमच्या कमेंटचं उत्तर तेव्हाच दिलं जाईल ज्यावेळेस तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.